क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवापूरमधील विसरवाडी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी नागरिकांच्या तक्रारींचे केले निवारण। विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी विसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण आयोजन करण्यात आले होते। त्यात 26 तक्रारी मांडण्यात आल्या। 15 तक्रारींचे पोलीस अधीक्षकांनी निरसनही केले। तसेच राष्ट्रीय मतदार दिवस निमित्ताने मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात आली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील उपस्थित होते। या प्रसंगी नागरिकांनी 26 मांडलेल्या तक्रारींपैकी 15 तक्रारींचे निरसन करण्यात आले। तक्रार निवारण दिनात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये कौटुंबिक तसेच घरगुती वाद, स्मशानभूमी जमिनीचे मालमत्ता वाद, अवैध बांधकाम, फसवणूक, किरकोळ स्वरूपाचे भांडण अशा तक्रारींचे पोलीस अधीक्षकांसमोर तक्रार मांडल्यानंतर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। वडील मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाबाबत दोघांचे समुपदेशन करण्यात येऊन समेट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांना विविध विषयावर मार्गदर्शन करीत गावातील लहान मोठी घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तसेच तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींच्या कारवाईंची माहिती तक्रारदारास दिली जाणार आहे। अधिकाधिक तक्रारींचा निपटारा होण्यासाठी या दरम्यान प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी तक्रार निवारण दिनात सहभागी होऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी केले। यावेळी प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पोलीस अंमलदार व परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। एकंदरीत गावाचं वातावरण खराब होतोय किंवा एखाद्या माणसावर योग्य कायदेशीर कारवाई होत नाही, त्याची बदमाशी वाढत चाललेली आहे, तर ती गोष्टीला तत्काळ रिपोर्ट करायचं आहे। पोलीस स्टेशनने जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केले, रिपोर्टिंगमध्ये विशेष करून डायल 112चा वापर, 112चा जर वापर केले तर तो रेकॉर्डवर असतो। पोलीस पाटीलांनी स्वतःहून गावामध्ये जे काही गोष्टी घडली, बहुत सारे प्रकरण असं दिसून येते की आकस्मिक मृत्यू होऊन जातो, परिवार रिपोर्ट करत नाही, पोलीस पाटील सुद्धा रिपोर्ट करत नाही आणि परस्पर अंत्यविधी होऊन जातो, मग नंतर ॲलिगेशन येते। तर तसं होता कामा नये। पोलीस पाटीलचं स्वतःचं काम आहे आपण जाऊन संपर्क ठेवायचा, सर्व गावामध्ये काय चालू आहे त्याबद्दल एक तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि काही चुकीची गोष्टी घडत असल्यास, काही भांडण सुरू असल्यास ते मोठे होण्यापूर्वी त्याला रिपोर्ट करणे अपेक्षित आहे। नेहमी आपले जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात राहा। माझा नंबर घ्या, काही तुम्हाला असं वाटलं की हे योग्य अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।